अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. गेल्या मजलिसला आपण ह्या चीजचं जिकर केलो की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी इर्शाद फरमावले की तुमचो जो मजे वाले जो चीजो आहात, तुमचं जी एन्जॉयमेंट आहे त्याच्याशी तुमचा दिल दुसऱ्या इकडं नेणारी जी चीज आहे की त्याला तुम्ही कसरतशी याद करा, आणि ती है की मौत. आणि जेव्हा दिल सक्तीच्या ह्याच्यावर जेव्हा पोचतं तेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो हदीस आपल्या समोर येतो की ज्याच्यात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपल्याला बोलतात की तुम्ही जी आहे ती कब्रस्तानाची जियारत करा. त्यांनी काय होईल तर बात आली की तुमचा जी दिल है ती नरम होईल आणि तुमच्या डोळ्यांशी जी आहे ती अल्लाच्या साठी जी आहे ती आसवा येतील. तर या हदीसशी जेव्हा आपण त्याला डिटेलशी आपण जेव्हा बघू तर आपल्या समोर एक बात आली की तर जाग की ज्याच्यानी अल्लाह आपल्याला याद या पाहिजे. तर ऐशा ऐंशी एक जो जागो है तो है कब्रस्तान. तर जेव्हा आपण ऐशा जाग्यावर जाव की जत जी आपली जी करीबी हात ती तत त्या जिंदगीतले ज्याला आलमे बरझखची जिंदगी बोललं जातं त्या जिंदगीशी गुजारतात. तर ऐशा जाग्यावर जाऊन आपल्याला अल्लाह याद येणं जी आहे ती मग लाजमी. आणि मग आपण एक बात ह्याच्यावर पण तबसरो केलो की जेव्हा आपण ऐशा जाग्यावर जातो की जत अल्लाहचो वलीउल्लाह जो है, अल्लाहचो जो दोस्त है की ज्याने आपली जिंदगी जी आहे ती अल्लाहच्या राहासाठी जी आहे ती कुर्बान केला, अल्लाहच्या दीनच्या साठी कुर्बान केला. तर तैशा जाग्यावर जाऊन आपली कैफियत काय बनया पाहिजे. तर जी आहे तैशावर जाऊन आपल्याशी अल्लाहच्या इकडे जी रुजू आहे, अल्लाहच्या इकडे जी ध्यान आहे, आपला अल्लाहशी जी आपलं कनेक्शन आहे ती किती इंटेन्स यानी जी आहे ती आपल्याला आपल्या दिलातली जी आहे ती होणं जी आहे ती गरजेचं आहे. आणि ही कैफियत जी आहे आपल्या समोर जेव्हा आता ही हदीस आहे की ज्याच्या उस्मान इब्न अफ्फान रदियल्लाहु अन्हु च्या बाऱ्यात ही बात येतं की जेव्हा खालच्याही कबरच्या बाजूला जात तर रडिया लागत आणि इतकं रडत की त्यांची जी दाढी आहे ती त्या रडण्यानी तर होत असत, भिजून जायची त्यांची दाढी. तर एकानी त्यांच्या कंपॅनियनच्या ह्यांनी त्यांना विचारले, त्यांच्या करीबी ह्यांनी विचारले की उस्मान गनी रदियल्लाहु अन्हु तुम्ही जेव्हा जन्नतला आणि दोझखला जेव्हा याद करता, म्हणजे जेव्हा त्याचं तस्किरो करता तेव्हा तुम्ही इतकं रडत नाही. पण जेव्हा तुम्ही ह्या कबरच्या बाऱ्यात जेव्हा जिकर करता, या जेव्हा कबरला जेव्हा तुम्ही याद करता, ग्रेवला जेव्हा तुम्ही याद करता तर तुम्ही मग रडता की तुम्ही आपला कंट्रोल नाही करू शकत. तर त्याच्यावर उस्मान रदियल्लाहु अन्हु इरशाद फरमावतात की मी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से ऐकलू की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की तुमची जी कबर आहे ही तुमच्या आखिरतची पहिली स्टेज आहे, ती पहिली स्टेप आहे कबर. आणि जर खंचो जो शख्स आहे तो त्या स्टेपवर जर तो बचलो तर
येणारं जर स्टेप्स आहात तर त्याच्यासाठी आसान होती. पण जर कोण त्या मरहल्यातले जर तो फेल होतोय, त्याची ती जी कबरवाली जी स्टेप आहे, ती जी स्टेज आहे, त्याच्यातले तो जर फेल्युअर आहे, तर मग जर येणारी जी चीज आहे ना, ती मग म्हणजे त्याचं जर रिझल्ट आहात, ती मग गमगीन चीजो त्याच्या पुढे येणार. तर ती याद करून की माझी कबरची जी जिंदगी आहे ती कशी असेल. आता ह्याच्यातले आपल्यासाठी मोठा रिफ्लेक्शन आहे की ही बात कुणाची चालली. ही बात चालली, ही सिच्युएशन आहे उस्मान गनी रदियल्लाहु अन्हु. उस्मान रदियल्लाहु अन्हुची ह्यो स्टेटस आहे की त्या ह्यानी आपल्या कबरच्या जिंदगीच्या बाऱ्यात, कबरची जी येणारी आलमे बरझखची जी जिंदगी आहे त्याच्या बाऱ्यात ते इतकं खौफनाक आहात. आज आपण कबरचं तपसिरो करून बस के ती पण एक लाईफ आहे, नाही, पण आपल्याला त्याच्या बाऱ्यात सिन्सिअर होणार, त्याच्या बाऱ्यात माहिती होणार. त्यासाठी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी फरमवले की जेव्हा तुमचा दिल सख्त होईल तुम्ही तैशा जागेवर जा. का जा? तर त्याच्यासाठी तुम्हाला त्यांचा अहवाल काय हा, ती जी कबरची जी जिंदगी आहे ती आपल्याला खूप माहिती असल्या पाहिजे की जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की त्या कबरजवळ जावा तुम्ही, ठीक आहे, तर कब्रस्तानात जावा, तर त्या जागेवर काय काय ह्यो चाललेले आहात. तर त्याचं जो पण आपल्या समोर ती आलमे बरझखची जिंदगी आहे, तर त्याच्या बारे जितकी इन्फॉर्मेशन आपल्याला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी दिले, तर त्याचा माहिती असणं खूप जरुरी आहे. जेव्हा त्यो चीज तुम्हाला माहिती असतील तेव्हा आपली ती कैफियत बनल की जी कैफियत उस्मान इब्न अफ्फान रदियल्लाहु अन्हुची बनत होती. तैसाच इब्न उमर रदियल्लाहु अन्हु इरशाद फरमवतात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी फरमवले की हर शख्स जो इंतिकाल होत, तो ह्या दुनियाशी जात, त्याला कबरातले हर मॉर्निंगला आणि हर इव्हनिंगला, सुबह आणि शामला त्याचो जो पण काही मकाम आहे, त्याची जी जागा आहे, एक तर ती जागा जन्नतची असेल, या एक तर ती जी जागा आहे ती जहन्नमची असेल, ती त्याला जी आहे ती डेली दाखवली जाते. तर ही जी कैफियत आहे की जेव्हा तुम्ही त्या मरहल्यावर असाल आणि हनशीन जी आहे, जी पहिल्या हदीसला जी बात आली की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी फरमवले की ही जी है ती असल तुमची कयामत आहे. तर तुम्हाला समजेल की येणाऱ्या लम्हात काय हा. तर त्यासाठी आपण नमाजातले पण जी आहे, जेव्हा तुम्ही तहियातला बसता तेव्हा पण आपली दुआ आहे की तो जो फितनो आहे, त्यांची जी मुश्किलात हा, कबरचे जो सत्य येणारा, त्यो मोठ डेंजर आहे. आणि अलबरा बिन आजिब रदियल्लाहु अन्हु रिवायत करतात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकदा जी है की अन्सारचा कोण इंतिकाल झाला, तर त्यांच्या जनाजासाठी गावात गेलं आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेव्हा ती कबर खोदली जात असतं तेव्हा तर तिथं मौजूद असतात आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खालती बसतात आणि किबल्याच्या इकडे आपला रुख करतात. आणि जर तिथं दुसरा सहाबा असतात तर त्यांच्या गिरदाईचं बसतात आणि ऐशा पोश्चरला असतात की जैसा त्यांच्या
सरवरती येऊन परिंदो बसलेलं इतक्या अदबशी जी आहे ते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या समोर बसलेले असतात आणि त्यांचं नजरो जो हात ते खाली झुकलेले असतात आणि त्या लम्हातले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपल्याच हातात त्यांच्या हातात एक छडी असतं आणि ती धरून असताना रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी है आसमाना इकडे बघतात आणि मग वापस जी है ती जमीनच्या इकडे बघतात, वापस वरती बघतात, वापस असं तीनदा आसमाना इकडे बघतात आणि त्या गड्ड्याच्या इकडे बघतात आणि मग फरमवतात की अल्लाशी जी है तुम्ही जी कबरचा जो अजाब आहे त्याशी जी है अल्लाची हिफाजत तलब करा, अल्लाची पनाह तलब करा. आणि मग तर तीनदा ही दुआ करतात की अल्लाह ही जी कबरचा जो अजाब आहे तर त्याशी जी आहे ती आमची जी आहे ती हिफाजत कर. आता ही फरमवल्याच्या नंतर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुढे इर्शाद फरमवतात की जेव्हा एक अब्द आहे जो ज्याने ईमान हल्ला नाही तो जेव्हा ही दुनिया सोडून जात असत तेव्हा त्याच्या समोर जी आहे फरिश्त जी आहे ती नुजूल करतात आणि त्यांचं जो घोर आणि ब्राईट एकदम साफ शफ्फाफ ओके ह्या हातले जहात हे फरिश्त जहात नुजूल करतात आणि जेव्हा हे फरिश्त नुजूल करतात तर त्यांच्या सोबत जी आहे ती एक सिल्क टाईपचा जे आहे कपडा श्रॉल ज्याला ही आपलं कफन जी बोललं जातं तर ही जन्नतचा जी कपडा आहे ती सिल्कच्या ह्यातले सफेद ह्याच्यात तर घेऊन येतात आणि एक तराची खुशबू जी आहे ती त्यांच्या सोबत असते आणि तो जो शख्स आहे ज्याची रूह आता कब्ज केली जाणार आहे तर त्याच्या काही डिस्टन्सवर जरपर्यंत त्याची आयसाईड जाईल तर त्या डिस्टन्सला ते लोक असतात आणि मग जी आहे जो मौतचा जो फरिश्ता होय तो त्यांच्या जी आहे त्यांच्या माथ्याच्या साईडला येऊन जी आहे तो येऊन बसत आणि मग त्यांची मुखातिब होत फरमवत की एक पीसफुल जो सोल है ईमान वाला जो सोल है त्यांची रूह जी आहे ती पाक आहे एक ते पाक रूह की तू जी आहे अल्लाच्या फॉरगिवनेसच्या इकडं अल्लाच्या माफीच्या इकडं आणि त्याचे जो इनामात हा तो जो तिकडं तुला जी इनामात मिळतील त्याच्या इकडं तुला आम्ही घेऊन जातो तू तिकडच आणि जैसा की तो ईमान वाला शख्स आहे त्यांनी अल्लाच्यावर ईमान आणला होता आणि आपली जिंदगी अल्लाच्या राहवर त्यांनी चालवला तर त्याची जी रूह आहे ती जैसा बॉटलशी पाणी कैसा टपकत तर त्या जैसा त्या ह्यानी अंदाजाने जी आहे ती एकदम आसानीने जी आहे ती त्याची जी रूह आहे ती कब्ज होते आणि जेव्हा त्याची रूह त्याच्या जिसमशी जेव्हा निघत तर जितकं पण जमीन आणि आसमानच्या मध्ये जपन फरिश्ता हा तर त्याच्यावर सलामती धरतात आणि हर जसा आसमान हा जर जन्नतचं जर हे आहात त्यांचं दरवाजा खोलले जातात आणि जेव्हा ती ह्यांची एक आसमानावरची दुसऱ्या ह्याच्यावर जेव्हा ती जात असत तर हे जो फरिश्ता आहात आसमानाच्या मध्ये
तर ह्या रूहला एक ह्याच्या वर्षी दुसऱ्या ह्याच्यावर जी आहे ती घेऊन जात असतात. आणि जैसा जेव्हा एक ह्यांची जेव्हा दुसऱ्या ह्याच्यावर जात असतं तर त्यांचं जो फरिश्त आहात तर त्या वास ती जी मस्टची जी वास असतो त्या रूहला, तर ते विचारतात ही कुणाची रूह आहे? ही बेसोनी जी रूह आहे, ही सोल जी आहे, बेसोना सोल आहे, ही कुणाचा आहे? तर आता मी थोपून तुमच्यासाठी एक एक पॉइंट जो मला हायलाइट करायचो आहे की जेव्हा तुमची मौत होईल तर असल तर आज आज आजपर्यंत जो आपलो जो फोकस चाललेलो आहे की तो आहे की आपण आपल्या रूहची इस्लाह कशी करू, आपली रूह कशी बेस करू. का की जेव्हा तुम्ही ही दुनिया सोडाल तर तुमचा जिसम तर हातात येणार आहे. असल जी तफ्तीश पण होईल, जी फरिश्त पण जी तफ्तीश करतात, जी विचारतात, ती विचारतात की ही पाक रूह कोणाची आहे. तर या रूहवर जी असल मेहनत करणं आहे की आपण या आपल्या रूहला कशी पाक आणि शफाफ करू, ही खूप इम्पॉर्टंट आहे. तर जेव्हा ह्यो सवाल विचारतात की ही रूह कुणाची आहे, तर तुम्हाला ह्या दुनियातले ज्या पण बेस नावाने याद केलं जात असेल ती नाव घेतील आणि बोलतील की ह्यो फुलाना आणि फुलानाचं पोरगं आहे. आणि जेव्हा ही पहिल्या आसमानावर जी लोवेस्ट हेवन आहे त्याच्यावर जेव्हा ही तुमची रूह पोचल तर तुमच्यासाठी त्याचा गेट ओपन केला जाईल. आणि ऐसाही होत जाईल जोपर्यंत 7 गेट्स तुमच्यासाठी खोलले जातील आसमानात. आणि जेव्हा जन्नतचं हे 7 गेट तुमच्यासाठी खोललं जातील तेव्हा जेव्हा 7व्या ह्याच्यावर ही रूह पोचल, जी पाक आणि शफाफ रूह आहे, जी इमानवाली जी रूह आहे, त्यालाच ऍक्सेस मिळेल त्या 7व्या ह्यावर जायापर्यंत. आणि जेव्हा ही खतं पोचल तेव्हा अल्लाह ताला तिथं बोलतील की ह्याचं नाव इल्लियून ला लिखा. तिथं जी रजिस्टर आहे त्याच्या ह्यातले ह्याचं नाव लिखा. पण जेव्हा बात येईल ही बात चालली जो इमान वालो आहे त्याची बात चाललेली आहे. ज्यांनी नेक आणि साले अमान केला नाही त्याची बात चाललेली आहे. ज्यांनी आपल्या स्कूलची हिफाजत केला त्याची बात चाललेली आहे. पण फॉर युअर इन्फॉर्मेशन की जेव्हा बात येईल एक डिसबिलिव्हरची, एक कुफारची जेव्हा बात येईल तर त्याची जी रूह आहे ती पहिल्या ह्यावर पण नाही पोचू शकणार. आणि त्याचं नाव सिज्जिनला लिखला जाईल आणि त्याला त्याच्यासाठी पुढे जाण्याचा ऍक्सेस नाही. आणि जेव्हा त्याचं नाव ही इल्लियूनला जी बेस रूह आहे त्याचं नाव जेव्हा इल्लियूनला लिखला जाईल तेव्हा अल्लाह ताला फरिश्त्यांना इर्शाद फरमवतील की ह्याला तुम्ही ही जी रूह आहे त्याला आता वापस तुम्ही जी आहे ती जमीनच्या इकडे घेऊन जा. आणि मी जैसा की त्या लोकांना प्रॉमिस केले आहे, कुराणला जी आयत येतात की तो एक दिस येईल कयामतचा दिस की ज्याच्या दिसा मी उठवली जाईन, मी सगळ्यांना तुमच्या लोकांना उठवली. तर त्या दिसा मी तो वादो जो आहे तो पूर्ण करीन. आणि त्याची जी रूह आहे त्या रूहला वापस त्याच्या जिसमच्या इकडे धारली जातं कबरातले. आणि जेव्हा तो आता कबरातले नाही तेव्हा 2 फरिश्ते आहात तर त्याच्या समोर येतात. एका हदीसला येतं एकाचा कलर कालो असतं, एकाचा कलर ब्ल्यू असतं. आणि इथं येऊन त्याला हलवतात आणि त्याला बैसवतात. आणि बैसवल्याच्या नंतर त्याला सवाल करतात की तुझं रब कोण? आणि जैसा की ही रूह बेस असतं तो फरमवतं की माझा रब अल्लाह आहे. मग त्याला सवाल होतं की तुझं दीन खंचो आहे. तो फरमवतं की माझं दीन इस्लाम आहे. आणि मग त्याला एक छवी दाखवली जाते की ही शख्सियत कोण आहे.
आणि तो फरमत की हे अल्लाहचं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे. आणि मग त्याला विचारतात की तू काय केलास, तुझ्या जिंदगीत तू काय केलास. तर तो फरमतो की मी अल्लाहची किताब पडली, त्याच्यातले इमान अल्लाह, त्याच्यात बिलीव्ह केला आणि त्याच्यावर अमल केलं. आणि मग त्याला तर लोक वापस हलवतात, वापस तच सवाल विचारतात. तर ही जी आहे ह्यो ह्यो ट्रायल आहे, ह्यो फितनो आहे, ज्याच्या थ्रू जी आहे एक जो इमान वालो आहे, ही त्याची इम्तिहान आहे, पहिली स्टेज आहे. आणि जो पण इमान वालो आहे तर अल्लाह सुब्हानहू व तआला जी हात तर त्याला ती फर्मनेस देतात त्या ह्याच्यातले की तो या ह्यातले तो पास होत. पण ह्यो जवळ सवाल जी हात तर एका बेदिनला जेव्हा विचारलं जातात, एक डिसबिलिव्हरला जेव्हा विचारलं जातात, तेव्हा तो फरमवतो की ही शख्सियत कोण आहे ती मला माहिती नाही, माझं रब कोण आहे ह्यो मला माहिती नाही. आणि तो काय की जी मला सांगला गेला ती मी ऐकला, त्या ह्याने मी ही म्हणजे जी पण काही जिंदगी गुजारायची होती त्या ह्याने मी जी आहे ती मी जिंदगी गुजारलो. तर ह्यो जो हात ह्यो काही स्टेजेस आहात की ज्याच्या थ्रू तुमची जी रूह आहे ती परवाज करतो. आणि ही परवाज झाल्याच्या नंतर जैसा की आता आपण जो स्टेजेस बघलो ते फरिश्ते येतात, त्याच्यानंतर तो बघत की फरिश्ता इलेला आहात, त्याची रूह कब्ज होत. मग रूह जी आहे ती येऊन वापस त्याच्या बॉडीतले जी आहे ती तवा त्याच्या बॉडीतले जी येत. आता ही जी रूहची जी परवाज आहे ही ऐसा आहे की तुम्ही समजा की तुम्ही निजत आहात आणि जेव्हा निजनशी तुमची रूह जी आहे ती हदीसला येतं की तुमची जी नीज आहे ती इज इक्वलेंट टू युअर माउथ. तर तुमची रूह ह्या रेंजशी निघून दुसऱ्या रेंजला जातं आणि तेव्हा ती काही सगळं काही मोक इकडं फिरून येतं, मोक काही नजारा बघतं. तर तैसोच ह्यो रूहचो मंजर आहे, रूहची सिच्युएशन आहे. आणि ही रूह ऐल्याच्या नंतर जी आहे त्याच्या बॉडीतले तर त्याला जी आहे त्याला क्वेश्चनिंग होतं. उम्मे सलमा रदियल्लाहु अन्हु इर्शाद फरमवतात की रूह जेव्हा काढली जातात तुमची जी आयसाईट आहे ती जी आहे ती त्याला फॉलो करते. आणि तैसाच कुराणला पण अल्लाह सुब्हानहू व तआला जिकर करतात की जेव्हा रॉंग डुअरची जेव्हा सोल काढली जातं तर ही गोज थ्रू ॲगोनीज ऑफ डेथ. की तो जो मुश्किलात था ते ती मोप सक्तीने त्याची जी रूह आहे ती मोप सक्तीने जी आहे ती काढली जाते. आणि जी पण काही तुम्ही जेव्हा आम्ही कुफरच्या हातले नसतो, कुफरच्या लोक आहात आणि जी पण काही आपल्या तोंडाने बघतात, अल्लाह ताला बोलते की आज जी पण काही इथं बघत होतं त्याचो ह्यो आज जो आहे तो त्यांना जो आहे बखूब जो आहे ती समजात येईल की तर काय इस्लामच्या अगेन्स्ट काय बघत होत. आणि ह्या ह्या सिच्युएशनशी हर हर इन्सानला जायचं आहे, मग तो नेक असो या बुरो शख्स आहे. ही जी पहिली जी स्टेप आहे ही स्टेप मग सत्तरीन स्टेप आहे. तुम्ही ह्या हदीस वर्षी अंदाजो लावू शकता की किती तुम्ही नेक असा
या जी पण काही तुमची लेवल असेल, इब्न अब्बास रदियल्लाहु अन्हु इरशाद फरमातात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमवले की जर कोण जी कबर जी आहे ती स्क्वीज जेव्हा होतं, जेव्हा कबरला जेव्हा स्क्वीज केली जातं, तर साद बिन मुआज रदियल्लाहु अन्हु जहाद त्यांच्याशिवाय रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात दुसरा कोण बचणार नाही. इवन त्यांची पण जी कबर आहे, साद बिन मुआज रदियल्लाहु अन्हु पण जी कबर आहे, त्यांची पण एकदा कबरला स्क्वीज केली गेली आणि रिलीज केली गेली. तर ह्यो जो चीजो हा ह्यो सगळ्यांच्या सोबत होतील. आणि जेव्हा पुढचं जो मंजर हा की जेव्हा त्याला त्याची रूह तिथं येऊन असतं, त्याच्या हातल्यान जेव्हा त्याचा जेव्हा सवाल जवाब होतात, तर उस्मान गनी रदियल्लाहु अन्हु फरमातात की जेव्हा अल्लाहचा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुणाला दफन करत, तर त्याच्या कबरच्या बाजूला उभं राहील आणि इर्शाद फरमवत सगळ्यांना की ह्यो जो तुमचो भाव जो कबरतलेन गेलो, त्याच्यासाठी जी आहे ती तुम्ही दुआ करा, कारण की आता त्याला जी आहे ती सवाल आणि जवाब होतात आता कबरतले. जैसाच अम्र इब्न आस रदियल्लाहु अन्हु त्यांच्यासोबत जर त्यांचं जर साथी असतात अम्र बिन अल आस रदियल्लाहु अन्हुच, त्यांशी आपलीच एक वसियत करतात, तेव्हा त्यांना मौत येत असतं, तर तो फरमवतात की जेव्हा तुम्ही म्हणा कबरतले दफन करा, तेव्हा तुम्ही माझ्या कबरच्या बाजूला उभं राहा आणि इतको टाइम तुम्ही तिथं उभं असा की जितको टाइम एका कॅमलला स्लॉटर करायला जितको टाइम जातं, जबा करायला आणि त्याला साफ करून त्याचा मांस सगळ्यांपर्यंत वाटियापर्यंत जितको टाइम जातं, तर तुम्ही माझ्या कबरच्या बाजूला उभं असा का तुमचा जिथं जी प्रेझेन्स आहे ती मला मदत करत. कशासाठी? की जर माझा सवाल जवाब होतील, तेव्हा दोन फरिश्ते येऊन मला सवाल जवाब करतील, तर त्याच्या हातले तुम्ही कथा असल्याने जी आहे ती मला हिम्मत मिळत. बरा बिन आझिब रदियल्लाहु अन्हु इरशाद फरमावतात की जेव्हा पण एक ईमान वालो त्याला कबरतले जी आहे ती टाकली जातं, तर त्याला फरिश्ते येऊन बैसवतात आणि मग तो ही गवाही देतो की अल्लाच्या शिवा कुणाची कोण इबादतच्या लायक नाही आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहचं बंद आणि त्याचं रसूल हा. तेव्हा अल्लाह ताला जी आहे त्याला त्याच्यावर साबित कदमी देतात, त्याला फक्त हिंमत देतात. तर ही जी बात आली आपल्या समोर की जेव्हा खालच्या शख्सला तुम्ही दफन करता हो, तर त्या कबरच्या तो उभा राहणं आणि त्यांच्यासाठी दुआ करणं, दफन करून झाल्या थोडा टाइम सतत थोपणं, ही जी आहे ही रिकमेंडेड आहे. अब्दुल्ला इब्न उमर रदियल्लाहु अन्हु ची एक रिवायत येतं की अल्लाहचं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमावतात की ह्या जो फरिश्ते जे येतात,
की ह्यो जेव्हा सवाल करतात तर त्यांना त्यांच्या समोर जी तुमचा जी एक ही प्रिझर्व केला जातं तर त्याचं ह्यो काय म्हणजे त्याची काय अहमियत आहे. तर जी पण कोण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या तरीक्यावर जो आपली जिंदगी गुजारेल तर तो त्या शख्सियतला जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची ही त्यांना जेव्हा दाखवली जाईल तेव्हा जर तुम्ही आपली जिंदगी त्या ह्यानी जर गुजारलेली आहे तेव्हा तुम्ही त्या स्टेटला असाल की तुम्ही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या जातला जी आहे ती पहचाना. नाहीतर माझी जी जिंदगी आहे मी दावो तर करताय की मी अल्लाहला मानताय, मी रसूलला मानताय, पण माझी जी जिंदगी आहे ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची जी तालीमात आहेत जर त्याच्या खिलाफ माझी जी आहे ती जर जिंदगी चाललेली आहे तर जो तो माझा जो दावो आहे हे थतं जेव्हा ही बात येईल की जेव्हा तुमला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची शख्सियत तुमच्या समोर आणली जाईल तर तुम्ही किती ह्यानी तुम्ही त्याला त्यांच्या जातला म्हणजे ह्यो दावो जो आहे तुमचो आणि तुमचा जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची जी मोहब्बत होती तुमचा जी त्यांच्या इकडं आपल्या त्यांची जो तालीमात ते आपल्या जिंदगीतल्या त्यांनी जी तालीमात दिली त्याच्या मुताबिक जी जिंदगी चालवायची जी होती तर तुम्ही आपल्या साथले सिद्क नाही होत्या तुमच्यातले मुनाफिकत होती. तर तैशा ह्यानी जी आहे तुम्ही आपली आखिरतची जी ही आहे त्याचं एक मोठं अहम सवाल आहे की अल्लाहनी फक्त आपल्या जातपर्यंतचीच महदूद नाही ठेवला तर ही पण ठेवला की ही जी शख्सियत आहे ही कोण आहे. तर हर एक आपल्याला जी आहे ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची शदीद मोहब्बत आणि ज्याला पण ज्याशी मोहब्बत असतं तो त्याचा सगळा दाववर लावायला जी आहे तो तयार असतो. तर ती जोपर्यंत आपल्यात कैफियत नाही बनेल की हर ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची बात छोटीशी छोटी मोठीशी मोठी जी पण काही बात आहे तर माझी जिंदगी त्याच्या मुताबिक कशी बनावी तर ती आपल्याला मदत देईल जी आहे की जेव्हा आपण त्या आपल्या पहिल्या स्टेजवर असू. इब्न उमर रदियल्लाहु अन्हु इर्शाद फरमवतात की जेव्हा पण कोण इंतिकाल होतं तर हर सुबह आणि शामला जी आहे त्याला जन्नतचो नजारा दाखवलं जातं आणि जर कोण जहन्नमशी आहे त्याला जहन्नमचा नजारा दाखवला जातो आणि तो त्या स्टेटला तोपर्यंत असेल की जोपर्यंत अल्लाह कयामतच्या दिवसा त्याला उठवतील. इब्न मसूद रदियल्लाहु अन्हु इर्शाद फरमवतात की जेव्हा एक जो कब्रातल्या आलम बरझखला जो शख्स आहे जो तो मुर्दा जो जी जिसम आहे ज्याला त्या कब्रातले जेव्हा अजाब होते तेव्हा त्याला जो अजाब होतोय त्याच्या हातले जेव्हा फरिश्त वापस रूह घेऊन येतात फुकून जेव्हा ती रूह फुकतात त्याच्या हातले आणि त्याचं जेव्हा हे सवाल जवाब होतात आणि सगळा होतं आणि त्याच्यानंतर ती त्याची कयामत आहे ऍक्च्युअल ना आणि थनशी त्याचो जो आखिरतचो यो आहे तो त्या कबरशी चालू होतो आणि जेव्हा त्याला ती खतं पनिशमेंट होतं त्याला खूप एहसास होतं त्याला जिसमला पण ओलमा लोक बोलतात आणि त्याच्या रूहला पण का ह्याचाही इब्न कय्युम रहिमुल्लानी ह्याच्या बाऱ्यात मोठी तफसीलशी किताब लिखले ना की हे रूहचा जो परवाज आहे ते ऐसा नाही की दे आर टोटली डिस्कनेक्टेड जेव्हा की तुमची रूह जी आहे ती निघून जाते की तुम्ही ही नको समजू की तुमची बॉडी अशीच पडलेली आहे. जेव्हा त्याला कबरातले अजाब होते त्याची रूह पण फील करते त्याचा जिसम पण ती जी आहे तो अजाब जो आहे तो फील करते
आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमातात की जी ॲनिमल्स आहात, जी जनावर आहात, ही सगळी जी आहे ही तो जो चिल्ला पुकार जी कबरला करतय, तर त्याची बहुत त्यांना मालूमात होतं की ह्या कबरला काय अजाब चाललोय, आता काय मंजर चाललेलो आहे. तर ही त्यांना जी आहे ते हो जो चिल्ला पुकार जी कबरतले त्या माणसाचा जो हशर चाललेलो आहे ते ह्या लोकांना ऐकल्या जात. झैद बिन साबित रदियल्लाहु अन्हु इरशाद फरमातात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाले की जो पण कोण इंतिकाल होतं, जो पण कोण कबरत जातं, त्यांना कबरला जी आहे तर त्यांच्यावर अजाब त्यांचं कबरला चालू होतं. आणि जर म्हणा ह्यो खदशा नाही असलो असतो की तुम्ही जी आहे एक दुसऱ्याला दफन करायचा बंद करून टाका, तर मी का जो पण कोण एक दुसऱ्याचं चाहतोय की तुम्ही नाही चाहणार की त्या दुसऱ्याला जी आहे की माझ्या चाहणाऱ्याला अजाब हो कबरला, तर मी अल्लाशी ही दुआ केली असती की इन्सानला पण जो ह्यो टॉर्चर जो कबरला जो आहे त्याला त्या शख्सला जो अजाब होते कबरला, की की अल्लाशी मी ही दुआ केली असती की अल्लाह तू इन्सानला पण दाखवून देस. पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या ह्यांनी काय आपल्याला समजा देते या हदीसशी की तो इतको सक्त आहे अजाब, ती इतको सक्त मरवलं होय की आपण आपल्या लोकांना दफन करायचा सोडून टाकलो असतो. तर ह्यो सत्य हा त्या जाग्याचो. अबू हुरैरा रदियल्लाहु अन्हु आणि अनस रदियल्लाहु अन्हु रिवायत करतात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमावले की ह्यो जो कबर आहात तो तुम्हाला एक अंधेऱ्याने सराउंड करतात जेव्हा तुम्ही कबरला जाता. आणि तो जो अंधेरो होय तो त्या ह्यानी दूर होतं की जो ईमान वालो होय तर त्याची जी दुआ आहे, सलाह आहे, ओके, तर त्या माझ्या दुआने जी आहे की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी हर उम्मतीच्या साठी जी आहे ती दुआ केले, तर त्या दुआच्या ह्यानी जी आहे ते तुम्हाला जी आहे फक्त जी आहे ती काय आहे ती रोशनी मिळते. तर तो जो गड्डो आहे तर त्या गड्ड्यातले जाण्याच्या अगोदर जी आहे फक्त जो तुम्हाला रोशनी प्रोव्हाइड करणारे जो चीजो आहात तर त्याच्यासाठी आपल्याला जी आहे ती आपल्याला हर्त वसाईल जर आपल्याला त्या आखिर त्या कबरतले जर जन्नत जहन्नम ही मग पुढची बात आहे. असल जी आपल्याला फिकर होया पाहिजे जैसे की उस्मान उस्मान इब्न अफ्फान रदियल्लाहु अन्हु ज्या तरीक्याने जी आहे तर ज्या ह्यानी संजीदगिरी आणि त्या खौफ जदा होतं, ह्यो खौफ आपल्यावर तारी होया पाहिजे की आमची खंची जी जिंदगी आहे ती कैसी सवार आहे. काब बिन मालिक रदियल्लाहु अन्हु इरशाद फरमातात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमातात कि एक जो ईमान वालो है त्याची जी रूह आहे ती एका बर्डच्या शकलला केली जातं, बर्डच्या शकलला असतं आणि ती एक डाल वर्षी दुसऱ्या डालला जन्नतीतले जी आहे ओके ती आपल्यास ती फिरत असताना आपला जी आहे ती थंशी जी पण काही सिरियाचा आहे ती जन्नतीतले जी आहे ती फिरत असतं. आणि जेव्हा तो कयामतचा दिवस येईल तेव्हा त्या बॉडीच्या सोबत जी आहे ती अल्लाह सुब्हानहू तआला त्याला जी आहे त्याला दोघांना जी आहे रूह आणि तुमचा जी जिसम आहे ती सोबत जी आहे ती त्या दिवसा जी आहे ती उठवला जाईल. तर ह्यो काही जो चीज होत्यो की
कबरचा जो अजाब आहे तो हक आहे. काही इन्कार करणारा पण उठलं, पण ह्यो जो हदीस आपल्या समोर राहिलो तर त्याच्यानी वाजे आहे की आपल्याला जी आहे पहिले आपली जी कोशिश आणि अल्लाशी हमेशा दुआ करत राहायची आहे की अल्लाह की ही जी कबरची जी सक्ती आहात त्या फितण्याशी जी आहे ती आमची, त्या ट्रायलची जी आहे ती आमची हिफाजत समज. का? कारण की कितीही आपण जरी जर अमलला आपल्या अमलवर आपल्याला हे होईल तर तो अमल जो आहे जोपर्यंत त्याच्यात अल्लाची रिजा नाही, अल्लाची मर्सी नाही, तोपर्यंत आपल्याला खालची चीज जी आहे ती ह्या फितण्याशी जी आहे ती बचवू नाही शकत. आणि ह्यो जो पहिलो मार्ग आहे ह्योच मग सक्ती जो आहे मग तर तुमचं बेस नेकेकार सगळ्यांना ह्याची जायचं आहे. जेव्हा जी रिवायत आहे ती की सगळ्यांचे जो कब्र हात त्याला प्रेस केली जाय, शिवाय एक शख्सच्या पण त्याची पण जी आहे ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमातात की त्यांची पण एकदा प्रेस केली गेली, रिलीज केली गेली. तर आमचा जो आज जो व्ह्यू पॉइंट आहे की जेव्हा कबरची बात येईल तर आमच्यात एक सत मौज मस्तीचो ह्यो नाही या पाहिजे. आमच्या ह्यातले सत एक खौफचो एक ह्यो या पाहिजे. एक अल्लाच्या इकडं रुजू होयाचो जो आहे की अल्लाह आमला तू ह्यांशी बचव. आणि जैसा की मी लास्ट याला पण बोलला की जेव्हा जत नेक आणि साले लोक जत दफन हा तर तर त्यांना जसा मी बोलला की जन्नतची ही जी आहे त्यांच्यासाठी खिडकी खोलली गेलेली, जन्नत त्यांना दाखवली गेलेली. त्यांच्या हातले तर जन्नतचं हे घेतात, पण जेव्हा आपण आपलं जर हालात आहात आपण त्या जन्नत हुसूल करण्यासाठी जी आहे आमचं अमाल तैसं नाही आहात आणि आम्ही त्याच्या जागेवर जाऊन जेव्हा खुराफात करतो तर त्या खुराफातनी त्याचं जर नेक बुजुर्ग आहात तर तर नेक बुजुर्ग जो आहात तर आपल्यासाठी मग तुम्ही त्यांना परेशानीत टाकणारी वाली बात आहे की अल्लाची जी ही आहे ती काय आहे की जत मी ही जी आलम बरझखची जी जिंदगी आहे ती काय ही आहे आणि ही जी माझी लोक आहात ती खंच्या हातले मुनव्विसात काय करतात, त्यांची काय जिंदगी चाललेली आहे. तर ऐशा ह्याच्यावर पण जाव तेव्हा आपलं ह्यो अशा पाहिजे की जर तसा तर दफन हा त्यांनी आपली जी जिंदगी आहे ती अल्लाच्या रिजासाठी अल्लाशी ताल्लुक कैसो यो केले तर तो सिफात आमच्यातले आम्ही कैसो दाखल करू आणि आम्ही पण त्यांच्या ह्यानी जी आहे की आम्ही अल्लाची कुर्बत कशी हासिल करू ती जर कैफियत येणार तर डेफिनेटली आपण सगळी जी आहोत ती खसारात आहोत. वा आखिरू दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन.